प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आतला आवाज कसा घडत असतो बरे हा आतला आवाज? कशी घडत असते बरे माणसाच्या अंतःकरणामधील सद्सद विवेकबुद्धी? त्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात. एक असते आपली निरीक्षण शक्ती, दुसरी असते आपली आत्मपरीक्षण शक्ती आणि तिसरा असतो आपला अनुभव. मनुष्य ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करत असतो तेव्हा चिकित्सकपणे त्याचं विवेचन करत राहतो. आपण जे पाहिलेलं आहे, आपण जे ऐकलेलं आहे ते कितपत योग्य किंवा अयोग्य आहे ह्याची माणूस पारख करत राहतो. त्यानंतर माणसाचं आत्मपरीक्षण की ह्या सगळ्यांचा माझ्यावरती कोणता परिणाम होत आहे, चांगला की विपरीत परिणाम होत आहे, आणि मग त्यानुसार माणूस योग्य गोष्टीची निवड करायला शिकतो. बऱ्याच वेळेला ही निवड चुकत असते. ही चूक घडणं म्हणजेच एक अनुभव असतो आणि एकदा माणसाने हा अनुभव घेतला की मग तो अधिक चांगल्या प्रकारे नवीन निर्णय घेण्यासाठी तयार होत असतो. अशा प्रकारे रात्रंदिवस माणसाने अनुभव, निरीक्षण आणि आत्मपरीक्षण ह्यांचा आधार घेत आपली सद्सद विवेकबुद्धी घडवायची असते. संत इग्नेशियस लोयोलाकर ह्यांनी त्यासाठी एक पद्धत शिकवलेली आहे की सकाळी काही बाबतीत निर्णय घ्यायचे, दुपारी सहज त्या निर्णयावरती चिंतन करायचं, रात्री झोपी जाण्यापूर्वी सद्सद विवेकबुद्धीची झडती घ्यायची. हे जर आपण नियमितपणे करत राहिलो तर आपोआपच आपली सद्सद विवेकबुद्धी परिपक्व होत जाते. दुर्दैवाने माणसाची सद्सद विवेकबुद्धी गोंधळलेली असते. कधी ती अतिकोमल असते तर कधी ती बधीर किंवा मृत झालेली असते. आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पॉल सांगत आहे, माझी सद्सद विवेकबुद्धीसुद्धा पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देत आहे. म्हणजे आतमध्ये त्याला कुठेतरी जाणवत आहे की आपल्या लोकांचं कुठेतरी काहीतरी चुकत आहे. म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संत पॉल पुढे सरसावतो. प्रभू येशू ख्रिस्ताची सद्सद विवेकबुद्धी किती परिपक्व होती ह्याचं उदाहरण आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. परिस्थिती कशी आहे बघा. एकीकडे शब्बात दिवस आहे, दुसरीकडे प्रभू येशू ख्रिस्ताला भोजनासाठी बोलावण्यात आलेलं आहे आणि तिसरीकडे जलोदर झालेला माणूस तिथे उपस्थित आहे. प्रभू येशू ख्रिस्त आता अशा वेळेला काय करणार बरे ह्याकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिलेले. परुषातील एका अधिकाऱ्याने त्याला आपणाकडे शब्बात दिवशी भोजन करण्यासाठी आमंत्रण दिलेलं होतं. हे भोजन म्हणजे एक प्रकारची मेजवानी असायची. आपल्याकडे इस्लाम बांधवांमध्ये इफ्तार पार्टी असते तशाच प्रकारचा हा प्रकार. मात्र हे शुक्रवारी संध्याकाळी शब्बात सुरू झाल्यानंतर तर शनिवारी संध्याकाळी शब्बात संपेपर्यंत ह्या काळामध्ये घडत असायचं. म्हणून ते आदल्या दिवशीच तयार करून ठेवलेलं भोजन असायचं. शब्बात दिवशी सभास्थानातील प्रार्थना संपली की तेथील रब्बीला आपल्या घरी बोलवायची अधिकाऱ्यांची रीत होती. येशूला देखील एका पुरुषाने आपल्या घरी असंच एक आमंत्रण दिलं. लूकच्या शुभवर्तमानानुसार ही पुरुषाच्या घरी भोजनास जाण्याची पहिलीच वेळ नव्हती. लूक 7:36-50 मध्ये येशू एका पुरुषाच्या घरी जेवायला गेला होता आणि त्या ठिकाणी एक पापी स्त्री आलेली होती. ही घटना नमूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अध्याय 11:27 आणि आता अध्याय 14:1-6 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुरुषाच्या घरी जेवायला जात आहे अशा प्रकारचा प्रसंग रंगविण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त शब्बात दिवशी तिथे जात आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती जलोदर झालेला माणूस त्याच्या समोर उभा आहे. येशू सहज भोजनाला बसू शकला असता, परंतु येशूच्या अंतःकरणामध्ये
त्या जर्जर झालेल्या व्यक्तीला पाहिल्यानंतर कळवळा उत्पन्न झाला. परमेश्वराचं प्रेम उफाळून आलं आणि त्याने ताबडतोब त्याला स्पर्श करून बरं केलं. आणि हे पाहिल्यानंतर शास्त्री परुषी ह्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. परंतु येशूने त्या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा असा नियम आपल्याला दिलेला आहे की माणसाचा जीव हा शब्दाच्या नियमापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. आपण बऱ्याच वेळेला नियमावरती बोट दाखवतो आणि मग एखाद्या व्यक्तीची चीरफाड करत असतो. इंग्रजीमध्ये त्याच्यासाठी एक वाक्य आहे, कटिंग द मॅन टू फिट द कोट. म्हणजे एखाद्या माणसाला कपडे व्यवस्थित येत नसतील तर त्याचे हातपाय छाटायचे. मात्र त्या कपड्यामध्ये काही बदल करता येईल का? अशी लवचिकता जेव्हा माणसाच्या जीवनात येते तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन सुंदर बनत असतं. असं सुंदर जीवन आपल्याला जगता यावं म्हणून परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.